तर या नवरात्र उत्सवामध्ये कोल्हापूरकरांचा कसा सहभाग असतो? मी आत्ता जसा उल्लेख केला तसं 3 वेळा पालखी बाहेर पडती, त्यावेळेला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसागर ह्या पालखीमध्ये आलेला असतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं देवीचं स्वागत होतंच. म्हणजे काही ठिकाणी फुलांच्या पायघड्या असतात, काही ठिकाणी कमानी उभारलेल्या असतात, काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आतषबाजी केली जाते. लोकं आलेल्या म्हणजे पालखी घेणाऱ्यांना, पालखीबरोबर चालणाऱ्या भाविकांना हे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचं खाद्यपदार्थ, पेय देत असतात. म्हणजे इथनं पालखी निघती आणि पहिला त्याचा बिंदू चौकातला एक टप्पा म्हणूया आपण, बिंदू चौकापासून पुढं ज्या वेळेला जायला लागते त्यावेळेला जातानाही, पूर्वी येताना पालखी आरत्या असायच्या, आता जातानाही वेगवेगळ्या लोकांच्या आरत्या घेत जाते. ह्याच्यामध्ये फक्त सामान्य माणूसच नाही तर काही कॉर्पोरेट ऑफिसेस पण आता सहभागी व्हायला आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर हा उत्सव झालेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं राजघराण्यापासून सामान्य अतिसामान्य असा माणूस हा या 9 दिवसामध्ये पूर्ण जगदंबेशी निगडीत झालेला असतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम चालू असतात. काही ठिकाणी प्रसाद वाटप होतं आहे, काही ठिकाणी देवीचे मंडप बसवले जातात, तिथं काही धार्मिक अनुष्ठानं होत असतात. मंदिरातलं तर सगळंच दिवसभराचं वातावरण हे अक्षरशः भारलेलं असते. म्हणजे सकाळपासून मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात होती. देवदर्शन घेऊन लोक त्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेतात. त्याच्यानंतर संध्याकाळची जी रात्रीची जी पालखी असते, ह्या पालखीच्या वेळेला तरुणही मोठ्या प्रमाणावर तिथं आपण आलेली बघतो. अशा पद्धतीनं सर्व प्रकारचे समाजातले सर्व स्तर, समाजातल्या सर्व प्रकारच्या व्यक्ती ह्या 9 दिवसामध्ये ह्या जगदंबेच्या सेवेत कुठं ना कुठंतरी असतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा होतो आणि म्हणूनच त्याला काय राज्य शासनानं राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असावा असं मला वाटते. या सगळ्याच्या मध्ये एक अतिशय चांगली व्यवस्थापनाची व्यवस्था श्रीपूजक असतील, देवस्थान समिती असतील आणि काही स्वयंसेवी संस्था, प्रशासन याच्या माध्यमातून उभारली जाते. आणि हे सगळं सुरळीत चालायचं. म्हणजे आत्ता इतक्या वेळेला इतक्या प्रकारचे थ्रेट्स आपण ऐकले, पण कोल्हापुरात नवरात्रीत कधीही काहीही घडलं नाही. ना स्टॅम्पेड कधी घडला, ना कुठं काही चुकीची घटना घडली, ना कुठं अन्य काही अडचणी वगैरे अशा प्रकारचं. हे इतकं देवीचा आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं नीट चाललेलं आहे अशी आम्हा सगळ्यांची श्रद्धा आहे. सहप्रायोजक रेलिव्हेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.